वर्धा जिले में राशन दुकानदारों ने अपनी अलग अलग लंबित मांगों को लेकर आज महात्मा गांधी पुतले के पास अनिश्चितकालीन भूख हड़ताल शुरू कर दी। दुकानदारों का कहना है कि पिछले कई महीनों से कमीशन का भुगतान लंबित है। राशन वितरण में तकनीकी समस्याएं लगातार बनी हुई है और सार्वजनिक वितरण प्रणाली की खामियों का भी समाधान नहीं किया जा रहा है। साथ ही दुकानदारों ने एसोसिएशन ने चेतावनी दी है कि अगर सरकार ने जल्द सकारात्मक निर्णय नहीं लिया तो जिले भर के दुकानदार सड़कों पर उतरकर कड़ा विरोध करेंगे। प्रणाली अंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आमचे राशन दुकानदार बांधव ग्राहकापर्यंत धान्य वितरित करण्याचं काम करतो। परंतु गेल्या 6 महिन्यापासून पाहतो आपण की आम्हाला जे शासनामार्फत जे कमिशन मिळतं ते गेल्या 6 महिन्यापासून शासनाने दिलेलं नाही। त्याच्यामुळे आमच्या सर्वांवर उपासमारीची पायी आलेली आहे। अनेकांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या उदरपोषणाचं एक साधन बंद पडल्यासारखं आहे। अलीकडेच पाहायला आपण की जून महिना लागला आहे। सर्वांच्या घरी लहान लहान मुलांना कपडे लत्ते शाळेच्या गणवेश घेणे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना कुठेतरी कमिशन नाही मिळाल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात एक अडचण निर्माण झाली आहे। करता शासनाला आमची एक विनंती आहे की या सगळ्या अनेक दिवस झाल्यामुळे लवकरात लवकर आमच्या राशन दुकानदार बांधवाचं कमिशन त्यांच्या खात्यात त्वरित जमा करण्यात यावं। तसंच पुढे सुद्धा होणाऱ्या जे दर महिन्यात जे वितरण होते त्या वितरणाचं पुढल्या महिन्यात किमान 7 तारखेपर्यंत ते त्यांच्या खात्यात पैसे कमिशन जमा करण्यात यावं। अशा प्रकारची एक रास्त मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। कदाचित या भावनेचा जर शासनाने आदर न केल्यास नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल। कदाचित धान्य वितरण सुद्धा बंद करावं लागेल।